दिवाळीच्या देखील मनापासून शुभेच्छा देतो. दिवाळी यंदाच्या दिवाळीवर दुःखाचं सावट आहे. आज मराठवाड्यातला आपला बळीराजा संकटात आहे. त्याच्या डोळ्यामध्ये अश्रू आहे. परंतु जिथे आपत्ती तिथे शिवसेना, जिथे संकट तिथे तुमचा हा एकनाथ शिंदे. आणि म्हणून शेतकऱ्यांचं फार मोठं नुकसान झालंय. मी स्वतः बांधावर जाऊन आलोय. मुख्यमंत्री बांधावर गेले, आपले उपमुख्यमंत्री, मंत्री सगळे बांधावर गेले, आपले सगळं व्यासपीठ बांधावर गेले. खरं म्हणजे जमिनी खरडून गेल्यात, पिकं वाहून गेली आहेत, घरांची पडझड झाली आहे, पशुधन वाहून गेलंय, काही ठिकाणी जीवितहानी झाली आहे. फार प्रचंड मोठं नुकसान आहे. मी जेव्हा गेलो तेव्हा अनेक लोकांनी मला पाहिलं. मी लोकांना भेटलो आणि माझ्याकडे लोक आले, म्हणाले साहेब आतापर्यंत अनेक वर्षामध्ये एवढा पाऊस आम्ही कधी पाहिलाच नाही. प्रचंड मोठं नुकसान या मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांचं झालं, विदर्भात झालं, उत्तर महाराष्ट्रात झालं, अनेक ठिकाणी झालं. परंतु मराठवाड्यामध्ये सगळ्यात जास्तीचं नुकसान मराठवाड्यामध्ये झालेलं आपण पाहिलं. आणि म्हणून मी दसऱ्याच्या मेळाव्यामध्ये म्हणालो होतो, शेतकरी हा बळीराजा आपला अन्नदाता आहे, आपला मायबाप आहे. त्याच्या मागं उभं राहणं हे आपलं कर्तव्य, जबाबदारी आहे. आणि आपण या शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही, हा आपला शब्द होता आणि तो देखील आपण शब्द पाळला आहे. मुख्यमंत्री महोदय, मी, अजितदादा आम्ही बैठक घेतली आणि म्हणालो हे सगळे निकष, अटी, शर्ती आपण बाजूला ठेवून शेतकऱ्याला सढळ हस्ते मदत देण्याची आवश्यकता आहे. प्रसंग बाका आहे, संकट मोठं आहे आणि म्हणून सगळे निकष, सगळ्या अटी शर्ती बाजूला ठेवून आपण निर्णय घेतला. शेतकऱ्याला 32,000 कोटीचं पॅकेज आपण जाहीर केलं. मला समाधान आहे की यावेळेस ज्यांची जमीन खरडून वाहून गेली त्यांना आपण हेक्टरी 47,000 तर देणारच, पण नव्याने आपण मनरेगातून त्यांना हेक्टरी 3 लाख रुपये पण देतोय. आणि म्हणून सगळे NDRFचे निकष वगैरे सगळे बाजूला ठेवून आपण मदत जाहीर केलेली आहे. मदतीचा या ठिकाणी मदत पोहोचवण्याचं काम देखील सुरू झालेलं आहे. 10,000 रुपये देण्याचं काम सुरू झालंय. तात्काळ तातडीची मदत. त्याप्रमाणे मी येताना आता पाहत होतो तालुके कुठले कुठले अफेक्टेड, बाधित झालेले आहेत, काही त्याच्यामध्ये राहून गेले, तेही मी मुख्य सचिव आणि संबंधित अधिकाऱ्यांना सांगितलं येतानाच. आणि त्यामुळे जिथं जिथं नुकसान झालंय त्या प्रत्येक शेतकऱ्याला मदत मिळणार म्हणजे मिळणार. कोणी मदतीपासून वंचित राहणार नाही. आणि मगाशी बापू म्हणाला की मागच्या वेळेस उभाटा आली इकडे आणि इकडं कुणाला तरी सांगून गेले मदत शेतकऱ्याच्या, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याला 1 लाख रुपये देणार म्हणून. शासनाची मदत मिळालीच असेल, परंतु मी सांगतो, मी मगाशीच बापूला सांगितलं आणि पालकमंत्र्यांना, आज संध्याकाळी शिवसेनेची मदत 1 लाख रुपये त्यांच्या घरात पोचली पाहिजे. हे आपलं काम आहे. बघतो, करतो, पाहतो नाही. मी विरोधी पक्ष नेता होतो त्यावेळेस सरकारची मदत सरकार देत होतं, परंतु हा तुमचा एकनाथ शिंदे जिथं आत्महत्या झाली त्या प्रत्येक कुटुंबाला वैयक्तिक 1-1 लाख रुपयाची मदत या तुमच्या एकनाथ शिंदेने त्यावेळेस केली. आत्महत्या होऊच नाही. अतिशय दुर्दैवी आणि दुःखद सगळ्या गोष्टी असतात, परंतु शेवटी झाल्यानंतर त्याच्या कुटुंबाला थोडा काय आधार देणं हे आपलं काम असतं. हे कर्तव्य पार पाडण्याचं काम आपल्याला करायचं असतं. आणि जे लोक आपल्यावर टीका करतात, मदत पाठवली आपण, हा एकनाथ शिंदे अगोदर मदत पाठवतो, मदतीचे ट्रक जातात, नंतर हा एकनाथ शिंदे पोचतो, ही परंपरा गेल्या अनेक वर्षाची आहे. मगाशी नाही, आम्ही नेहमी देण्याचा प्रयत्न केलाय,
आणि म्हणूनच मुख्यमंत्री असताना माझे अनेक कामं या अगोदरच्या आपल्या वक्त्यांनी सांगितलेली आहे की काय काय आपण दिले, काय निर्णय घेतले. लाडक्या बहिणींची योजना, लेक लाडकी लखपती योजना, त्या एसटीची सेवा, एसटीचं अर्ध तिकीट, ज्येष्ठ नागरिकांची योजना, शेतकरी सन्मान योजना. प्रधानमंत्री मोदीजींनी त्यांना 6,000 रुपये सन्मान योजना सुरू केली वर्षाला. आपल्या सरकारने देखील शेतकरी सन्मान योजना 6,000 रुपयाची सुरू केली. ती आजही कायम सुरू आहे. पीक विमा योजना 1 रुपयामध्ये ती सुरू केली आपण. अनेक योजना सुरू केल्या. एकदा मी टीव्हीवर पाहिलं, एका मुलीने आत्महत्या केली. रात्री 12:30-1 वाजताची बातमी पाहिली. कशासाठी केली? उच्च शिक्षण घेत होती, इंजिनिअरिंगचं शिक्षण घेत होती आणि 50% फी आपण सरकार भरत होतो आणि 50% फी तिच्या पालकांनी भरायची होती. वडील फी भरू शकत नाही. त्या मुलीला कळलं वडील आत्महत्या करतील म्हणून त्या मुलीने स्वतः आत्महत्या केली. मी म्हणालो, हे सरकार सर्वसामान्यांचं, गोर गरिबांचं म्हणतो आपण, लेकी बाळी सुनांचं म्हणतो, आणि अशा परिस्थितीत जर मुली आत्महत्या करत असतील तर सरकारमध्ये बसून काय फायदा. मी तात्काळ उच्च शिक्षण मंत्री तेव्हा चंद्रकांत पाटील होते, त्यांना फोन केला आणि मी सांगितलं येणाऱ्या कॅबिनेटमध्ये मुलींची उच्च शिक्षण घेण्याची जी काही आपली योजना आहे 50% नाही 100% फी सरकार भरणार. ही बांधिलकी आहे आमची लोकांची. सर्वसामान्य लोकांना न्याय देण्याचं काम आपण केलं. ज्या योजना बंद होत्या, ज्या विकासामध्ये खोडा घातला, ते सगळे स्पीड ब्रेकर दूर केले. 2.5 वर्षामध्ये पायाला भिंगरी लावून आपण या राज्यामध्ये फिरलो आणि विकास कामं केली. शासन आपल्या दारी आपण घेऊन गेलो. 5 कोटी लोकांनी त्याचा फायदा घेतला. 5 कोटी. मला अनेक राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी विचारलं, क्या है शासन अपने दारी. मी त्यांना म्हणालो, योजना लाभार्थी असतातच, परंतु कटकट नको म्हणून योजना आणि लाभ सोडून द्यायचे. त्यांच्या दरवाजात नेऊन आपल्या योजना त्यांना देण्याचं काम ही शासन आपल्या दारी आहे. लेक लाडकी बहीण योजना, काही लोक म्हणाले तेव्हा देखील म्हणत होते लाडकी बहीण योजना काय होणार नाही, हे चुनावी जुमला. पण मी तुम्हाला तेव्हा सांगितलं होतं, सावध राहा आणि दुष्ट भाऊ येतील त्यांच्यापासून सावध राहा. त्यांना चांगला जोडा दाखवा. तुम्ही असा जोडा दाखवला की 6 नंबर 7 नंबर 8 नंबर 9 नंबर नाही, 232 नंबरचा जोडा दाखवला. 232 आमदार आले महायुतीचे. आतापर्यंतच्या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये 232 आमदार कधीच आले नव्हते. ते तुम्ही आणले. आणि म्हणून कुणी काही अफवा पसरवल्या तरी सुद्धा लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही. ज्या योजना आम्ही केलेल्या आहेत, काही लोक म्हणतात काय दिलं. अरे, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होता त्याच्या 2.5 वर्षाच्या काळात जवळपास 45,000 कोटी रुपये नुकसान भरपाई आणि इतर योजना, शेतकरी सन्मान योजना आणि इतर पीक विमा योजनेमधून दिले. आता देवेंद्रजी आणि आम्ही निर्णय घेतला, 32,000 कोटी रुपयाचं पॅकेज दिलंय. केंद्र सरकार देखील शेतकऱ्यांना मदत देणार. अमित भाई इकडे आले होते, त्यांनाही आम्ही विनंती केली. प्रधानमंत्री मोदीजींनाही विनंती केली. आम्ही आमचं कर्तव्य तर पार पाडतोच आहे, परंतु संकट मोठं आहे. आणि नेहमीच या देशाचे प्रधानमंत्री शेतकऱ्यांच्या मागे उभे राहिलेले आहेत. त्यांनी सांगितलं, चिंता मत करो, केंद्र सरकार भी महाराष्ट्र के किसानों के पीछे खड़ा रहेगा, ताकत से खड़ा रहेगा. खंबीरपणे तेही आपल्या मागे आहेत. त्यांनी तेही आपल्याला मदत करतील. शेवटी शेतकरी वाचवायचा आहे. शेतकऱ्याला स्वतःच्या पायावर आपल्याला उभं करायचं आहे. आणि म्हणून काय दिलं म्हणणारे अगोदर आले होते तेव्हा एकतरी बिस्किटचा पुडा तरी आणला होता का? आणला होता? 1 लाख रुपये देणार म्हणून नमस्कार करून जाता आणि आमच्यावर टीका करता. तुम्ही कर्जमाफी केली, त्याचे 50,000 रुपये जे नियमित कर्जफेड करणारे
नियमित कर्जफेड करणारे त्यांना इन्सेंटिव्ह देण्याचा निर्णय तुम्ही घेतला, ते 50,000 रुपये देखील आपल्या महायुती सरकारच्या काळात दिले, महायुती सरकारच्या काळात दिले.